स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आले. तर गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर होता आणि अनपेक्षितपणे लवकरात लवकर तोडगा निघाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची सोलापूर जिल्ह्यातील कामगिरी कशी असेल? नाही, यावेळी स्थानिक स्वराज्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या किंवा महापालिका असू द्या, ह्याच्यामध्ये आमचे आदरणीय नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी म्हणजे ताकदीनं आम्ही हे निवडणुका लढवणार आहोत आणि आम्ही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये दाखवून देणार आहोत की जे सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना काही नाही आहे म्हणतात, शिवसेना किती आहे, कुठंपर्यंत पोचले, किती मुळापर्यंत गेलेले, हे सगळं निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल. खरं तर ज्या कार्यक्रमासाठी आपण आलात खरं तर विविध उपक्रम स्पर्धा पार पडल्या. या भागातून सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून प्रियंका परांडे हे नाव आगामी जिल्हा परिषदेला दिसेल अशी चर्चा आहे. जे लोकांच्या मनात असतं ते देवाच्या मनात असतं असं म्हणतात. आता लोकांच्या मनात आलं म्हणजे देवाच्या मनात आलं. आता आमच्या देवाच्या मनात कधी येते ते बघूया, त्यानंतर निर्णय ठरतोय. हे नाव दिसेल असं तुम्हाला वाटतं का? प्रयत्न कोणाचं तिकीट मिळतं, काय मिळतं त्याला राजकारण म्हणतात. ते असं जर फार पुढं हे केलं तर कट मारणारे लय असतात लोक. तुमचं आमच्या मनात आहे, सदिच्छा आहेत, आमचे पण सदिच्छा आहेत त्यांच्या पाठीमाग. त्यांना ते मिळालं तर ते निश्चितपणे ते निवडून येतील ह्याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. पण शेवटी हा निर्णय नेतृत्वाचा आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, जे निवडणूक इलेक्शन कमिटी असेल, ती कमिटी निर्णय घेईल. अर्थात ते शिफारशीतनंच जाईल. ते शिफारस करण्याचं काम माझ्याकडे नाही आहे. ते हे सोलापूर जिल्ह्याचे जे संपर्क प्रमुख आहेत महेश नाना साठे म्हणणारे, त्यांनी जर शिफारस केलं तर पुढे ते श्रेष्ठ विचार करतील असं आहे. ताई, काय सांगाल? आज स्पर्धा पार पडल्या आणि पारितोषिक वितरण पण पार पडलं. आज या ठिकाणी श्री गणेशोत्सव निमित्त युवा सेना, युवती सेनाच्या वतीने तसेच माझी संस्था रामसेतू फाउंडेशनच्या वतीने विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आज मी महिलांसाठी आयोजन केले होते, विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले होते. तर मला वाटतं आसपासच्या एक 5-6 गावामधून 7 ते 8 गावामधून आपल्याला उत्स्फूर्त पद्धतीने आज प्रतिसाद मिळाला आहे. महिलांची संख्या आज लक्षणीय होती, विद्यार्थिनींची संख्या होती, विद्यार्थी वर्ग होता, चित्रकलेमध्ये मुलांनीही भाग घेतलेला होता. त्यामुळे एक गणपती बाप्पाबद्दलचं असणारं त्यांचं प्रेम आणि आवड या चित्रकलेच्या रांगोळीच्या स्पर्धेतून आज दिसून आली. महिलांनीही हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त पद्धतीने प्रतिसाद आज दिलेला आहे. आज महिला सक्षमीकरण करता आपण आमच्या सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख सौ अनिताताई माळगे यांचं मार्गदर्शन आपण इथे ठेवलेलं होतं. त्यांनी चांगल्या पद्धतीने महिलांना सक्षम बनवण्याकरता, उद्योग उभारणीकरता मार्गदर्शन केलेलं होतं. त्याच पद्धतीने आजच्या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसाठी पारितोषिक वितरणसाठी सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख श्री महेश नाना साठे साहेब, तसेच मागील 2 महिन्यापूर्वी शिवसेना पक्षामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांचा काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्षात आपला प्रवेश झालेला, साहेबांनाही आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली असता आज अनंत चतुर्थी असून देखील गर्दीचा आणि कार्यक्रमाची धांदल असून देखील साहेबांनी वेळात वेळ काढून आज आपल्यासाठी इथे उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम नेहमी असणार आहेत का तुमच्या माध्यमातून? खरं तर अनेक कार्यक्रम अनेक वर्षापासून तुम्ही घेतच आहात. हो, आणि पुढे पण असणार आहेत का? हां, सांगायचं तात्पर्य असं, आज मी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहते पश्चिम महाराष्ट्र. तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये युवतीचं जाळं विणण्यासाठी माननीय पूर्वेजी सरनाईक साहेब, सचिव राहुलजी लोंढे असतील, सचिव किरणजी साळे असतील, यांनी माझ्यावर जबाबदारी आज सोपवलेली आहे. युवती म्हणजे युवा आणि युवती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 18 वर्षानंतर उद्या त्यांना मतदानाचा अधिकार आहे. येणारे भारत देशाचे ते भविष्य आहेत. तर मला असं वाटतं की कुठे तर आपल्या विचारांचं बीज असेल किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या विचाराचं बीज असेल, तर हे रोवण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे तर ती शालेय जीवनातील वेळ आहे.
आज ह्या विद्यार्थ्यांना कळालं की आपल्या भल्याचं कोण बघतं आहे, आपल्या वाईटाचं कोण बघतं आहे, यातला फरक जर त्यांना आज कळाला तर उद्या मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर तेच मुलं चांगल्या पद्धतीने जागरूक राहून मला वाटतं मतदान करतील आणि आपल्या महाराष्ट्राचं असेल भारत देशाचं भविष्य घडवतील. तोच उद्देश आपण पुढे ठेवून आज युवतींसाठी युवकांसाठी आपण काम करत आहे. त्याच पद्धतीने महिलांसाठी देखील माझं नेहमीच धडपड आहे. आपल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांची इच्छा असून देखील ती दबली जाते आणि त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तसा मिळत नाही. कुठल्या तरी संस्था येतात, त्यांना मार्गदर्शन देतात, ट्रेनिंग देतात 3 दिवसाचं. एक महिन्यामध्ये त्या ट्रेनिंग महिला विसरून जातात, त्यांच्यामध्ये हितगुज होत नाही, चर्चा होत नाही. चर्चा होत नसल्यामुळे आज त्यांची प्रगती थांबलेली. तर ती चर्चा आणि त्यांच्यातील असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आज आपण इथे हळदी कुंकाच्या माध्यमातून महिलांना एकत्र केलं होतं आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला. शेवटचा प्रश्न, खरं तर जिल्ह्यात फिरत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि असं असताना आपली तयारी आणि नागरिकांमधून जे चर्चा होते त्या अनुषंगाने प्रियंकाताई परांडे हे नाव झेडपीसाठी तयारी केली जाते असंच आणि एकंदरीत तयारी पण दिसते. आणि आता कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्त्यांनी पण थोडंफार आव्हान केल्यासारखेच केले, त्याकडे कसं बघता आणि प्रियंका परांडे हे नाव दिसणार का झेडपीसाठी? आज या विषयाकडे वळायच्या आधी मी तुम्हाला सांगते, मी मगाशीच सांगितलं, मी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, बाळासाहेबजी ठाकरे साहेब, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे विचारच मी तळागाळात पोहोचवण्याचा आणि शिवसेना पक्ष वाढवण्याचा आज मी मनापासून प्रयत्न करते. आज आपला पक्ष वाढला, आपले कार्यकर्ते सक्षम झाले, तर साहेबांचं मत आहे की कार्यकर्ता माझा सक्षम झाला तर माझा पक्ष वाढेल आणि मी सक्षम होईल. त्या पद्धतीने माझं कार्य चालू आहे. आपण प्रामाणिकपणे कार्य करत राहणार आहोत. जर जनतेच्या मनात असेल, मला तशी वरिष्ठांकडून तशी संधी मिळाली तर मी नक्कीच ह्या गोष्टीवरती विचार करत आहे, परंतु आपलं प्रामाणिकपणे कार्य मी चालू ठेवलेलं आहे. तर हे होते प्रियंकाताई परांडे. त्यांनी एकंदरीत आजच्या उपक्रमाविषयी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी पण आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, मोहोळ.